हॅलो फ्रेंड, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड, पवित्र पोर्टल या पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात अनेक अपडेट प्रोव्हाइड केले जातात. आज आपण पवित्र पोर्टलवरच जे नवीन अपडेट शिक्षक भरती संदर्भात अपडेट केलेलं आहे ते अपडेट पाहणार आहोत. म्हणजे शिक्षक भरती संदर्भात 6 नवीन सूचना त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. या 6च्या 6 सूचना शिक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे अपडेट 26 मे 2024 रोजी म्हणजे आजच पब्लिश केलेलं आहे. आजचं अपडेट आहे, आपण हे आजच पाहणार आहोत. तर फ्रेंड, आजचं जे अपडेट आहे हे शिक्षक भरती संदर्भात जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. तर फ्रेंड, आजचा अपडेट संपूर्ण पाहण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट अशा दोन्ही प्रकारच्या जॉब अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथंही तुम्हाला गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट अशा दोन्ही प्रकारचे जॉब अपडेटची माहिती प्रोव्हाइड केली जाते. फ्रेंड, आणखी एक इन्फॉर्मेशन सांगेल, जी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरती संदर्भात प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. म्हणजे बरेच कॉलेज आहेत, बरेच इन्स्टिट्यूट आहेत, बरेच युनिव्हर्सिटी आहेत, त्या प्रायव्हेटली किंवा प्रायव्हेट फर्ममार्फत शिक्षक भरती करून घेतात. मग या सर्व कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या ॲडव्हर्टाइजमेंट या तुम्हाला नेक्स्ट मंथपासून पाहायला भेटतील. म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये शिक्षक भरती मोठ्या प्रमाणावर होत असते. अनेक प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने असेल शिक्षकांना भरती करून घेतलं जातं. मग ह्या ज्या प्रायव्हेट वॅकन्सी आहेत ह्या प्रायव्हेट वॅकन्सी बऱ्याच अभियोग्यताधारकांना लक्षात येतच नाही, कारण खूप चांगली सॅलरी देखील काही ठिकाणी ऑफर केली जाते. म्हणजे सर्व प्रायव्हेट जॉब अपडेट तुम्हाला भेटावेत. जून जुलैमध्ये कुठल्या कुठल्या शिक्षक भरती होणार आहे त्या सर्व तुम्हाला कळाव्यात, त्या दृष्टिकोनातून देखील याच चॅनलवर मी सर्व अपडेट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. डेफिनेटली गॅरंटी देतो, 2 महिन्यामध्ये तुम्हाला जितके अपडेट भेटतील ना त्यातला एक तरी जॉब तुम्हाला मनासारखा भेटेल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुमचं करिअर इथूनही बनू शकतं. फक्त सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. म्हणजे खूप साऱ्या वॅकन्सी असतात पहा, ज्याला काही येत नाही तो त्या वॅकन्सीला ॲडॉप्ट करतो, तो त्या वॅकन्सीवर जॉईन होतो. पण तुम्हाला सर्व येत असेल, फक्त ते अपडेट तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून तुम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही आणि त्या जॉबपासून वंचित राहता. हे होऊ नये म्हणून सर्व जॉब अपडेट शिक्षक भरतीचे या चॅनलवर मी प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, बाकी गव्हर्मेंटची जॉब आहेत शिक्षक भरतीचे ते अपडेट आपण देतच आहोत. आज आपण पवित्र पोर्टलवर जे नवीन अपडेट आलेलं आहे शिक्षक भरती संदर्भात ते पाहणार आहोत. तरी पहा, मी पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जातो आणि तिथूनच अपडेट दाखवतो. तरी पहा, गव्हर्मेंटची जी वेबसाईट आहे पवित्र पोर्टल 2022 या वेबसाईटवर तुम्ही स्क्रोल डाऊन केले तर न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हाला एक लेटेस्ट अपडेट दिसेल. ते झाले पब्लिश 26 मे 2024ला, म्हणजे 26/5/2024ला, म्हणजे आजच हे अपडेट पवित्र पोर्टलमार्फत पब्लिश केलेले आहे. या अपडेटला मी ओपन करतो आणि यामध्ये काय म्हणले ते आपण पाहूया. तरी पहा, तर फ्रेंड हे पहा, आजच म्हणजे 26/5/2024ला हे अपडेट पब्लिश केलं आहे. याचं शीर्षक हे पहा, शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक. म्हणजे शिक्षकांची जी भरती होत आहे त्या भरती संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक त्यांनी पब्लिश केलेले आहे. या ठिकाणी फर्स्ट जो मुद्दा आहे तो आहे आचारसंहिता संदर्भात. म्हणजे आचारसंहिता आहे, आचारसंहितेमधून थोडीशी सूट जी मिळवली होती ती सूट मिळवल्यानंतर शिक्षक पद भरती जी आहे ती योग्य प्रकारे आणि तातडीने चालू आहे असं त्यांनी फर्स्ट पॉईंटमध्ये म्हणलं आहे. मी एक सारांश सांगतोय. ठीक आहे, सेकंड पॉईंट आहे त्या ठिकाणी काय म्हणले पहा, जे विधानसभा परिषदची म्हणू शकतो मुंबई पदवीधर असतील किंवा कोकण विभागचे पदवीधर असतील किंवा नाशिक विभाग पदवीधर असतील, मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम 24/5/2024 यामार्फत घोषित करण्यात आलेले. ठीक आहे, म्हणजेच 24/5/2024 पासून या ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे इथली शिक्षक भरती थोडीशी त्यांनी वेटिंगला ठेवलेली पेंडिंग आहे. पण या आचारसंहितेमधून सूट भेटावी म्हणून त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रस्ताव देखील मांडलेला आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट काय म्हणतोय पहा, समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून त्या संदर्भात भरती करावी यासाठी शासनाकडं पवित्र पोर्टलमार्फत प्रस्ताव सबमिट केलेला आहे आणि शासनामार्फत त्या प्रस्तावावर वर्किंग चालू आहे. ठीक आहे, म्हणजे समांतर आरक्षणाचा जो मुद्दा होता त्यामधील ज्या जागा शिल्लक आहेत पहा, त्या जागा रूपांतर करून म्हणजे कन्व्हर्ट करून वेगवेगळ्या
गोष्टींमार्फत त्या भरताव्या म्हणून त्यांनी शासनाकडे प्रस्ताव मांडला आहे. त्या प्रस्तावाला जर शासनाचं ॲप्रुव्हल भेटलं तर ती भरती पुन्हा सुरू होईल, असं थर्ड पॉईंटमध्ये म्हणलं आहे. त्यानंतर 4 नंबरचा जो पॉईंट आहे त्यामध्ये काय म्हणले पहा, समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा ज्या आहेत त्या शिल्लक जागासंदर्भात शासनामार्फत जर त्यांना होकार भेटला किंवा शासनाने त्याला मान्यता दिली तर ते आचारसंहिता संपल्या किंवा आचारसंहितेमधून सूट भेटल्या त्या संदर्भात भरती प्रक्रिया सुरू करतील, असं या ठिकाणी पवित्र बोर्डाचं म्हणणं आहे. ठीक आहे. 4थ्या नंबरच्या पॉईंटमध्ये जो 5 नंबरचा पॉईंट आहे म्हणजे सेकंड लास्ट पॉईंट आहे, त्या ठिकाणी काय म्हणलं पहा, जी काही मंडळी आहेत म्हणजे काही समाजातील किंवा सोसायटीचे काही शिक्षक असतील किंवा अदर हे असतील ते काय करतायत, अभियोग्यताधारकांना चुकीची माहिती प्रोव्हाइड करतायत, चुकीचा पत्रव्यवहार करण्यास त्यांना भाग पाडतायत. तर अशी जी मंडळी असतील किंवा असे जे म्हणू शकतो माणसं असतील की चुकीच्या गोष्टी करण्यासाठी अभियोग्यताधारकांना भाग पाडतायत किंवा अभियोग्यताधारक काही चुकीच्या गोष्टी करत असतील तर ह्या सर्व गोष्टी पवित्र पोर्टलच्या लक्षात आलेल्या आहेत, त्यांना कळालं आहे. ठीक आहे. म्हणजे जर तो माणूस आयडेंटिफाय झाला आणि त्याला जर त्या पवित्र पोर्टलने पकडलं तर त्याच्यावर ते कारवाई करतील असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणजे चुकीची गोष्ट करणे पवित्र पोर्टल संदर्भात किंवा भरतीमध्ये अडथळा निर्माण आणणं किंवा भरती प्रक्रियेला चुकीचं आहे किंवा कुठलाही पुरावा नसताना भरती प्रक्रियेसंदर्भात काही आक्षेप घेणं, अशी जे मंडळी आहेत, ठीक आहे, कुठलाही पुरावा नसताना म्हणले तर अशी जे मंडळी आहेत तर त्यांच्यावर पवित्र पोर्टल कारवाई करणार आहे किंवा कारवाई करत आहे. ठीक आहे. असा सेकंड लास्ट पॉईंट आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याकडे जर प्रूफ असेल की नाही भरती प्रक्रिया चुकीची आहे, माझ्याकडे हा प्रूफ आहे, तर डेफिनेटली तुम्ही तिथं तक्रार मांडू शकता. पण कुठलाही प्रूफ नसताना तुम्ही त्यांच्यावर कुठलाही आरोप करू नये असं त्यांचं थोडक्यामध्ये म्हणणं आहे. ठीक आहे. पुढे म्हणले पहा, ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे तुम्हाला सर्व माहिती प्रोव्हाइड केली जाईल. हे आपलं शेवटचं अपडेट आहे. म्हणजे टोटल 6 अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केलेत. 6 अपडेट म्हणण्यापेक्षा 6 नवीन सूचना म्हणू शकतो ज्या एकाच अपडेटमार्फत त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ठीक आहे. जे विद्यार्थी शिक्षक भरती करत आहेत किंवा शिक्षक भरती संदर्भात ज्यांचे प्रयत्न चालू आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे अपडेट महत्त्वाचे ठरू शकतात. कारण नेमकं स्थिती काय आहे, भरती प्रक्रिया चालू आहे, नेमकं कुठपर्यंत आली हे कळावं म्हणून हे अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केले. ठीक आहे. आणि हे अपडेट देणं गरजेचं असतं कारण कळतं विद्यार्थ्यांना नेमकं चालू काय. नाही तर आपण म्हणतो 6 महिने लागले, 4 महिने लागले, पण हे महिने लागले कशाला हे पण कळायला पाहिजे ना, म्हणून हे अपडेट त्यांच्यामार्फत प्रोव्हाइड केले जात आहेत. सिम्पल. तर फ्रेंड, हे जे अपडेट आहे हे तुम्हाला या चॅनलवर प्रोव्हाइड करतच असतो. रिमाइंड करेल, जून जुलै महिन्यामध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज टीचिंग संदर्भात रिलीज होतात. युनिव्हर्सिटी असतील, कॉलेजच्या असतील. ठीक आहे. काही म्हणू शकतो हावरली बेसिसवर असतात, म्हणजे 1 तास काम करायचं 500 रुपये भेटतात. ठीक आहे. म्हणजे असे हावरली बेसिसवर पण कामं असतात टीचिंगचे. तर ते सर्व जॉब अपडेट तुम्हाला या चॅनलवर मी प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करायला आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही सर्व अपडेट भेटत जातील. आणि काय होतं माहिती का, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं अपडेट पाहिलं नाही आणि तुम्ही जर चॅनल शेअर करून ठेवलं असेल मित्राला, तर तो अपडेट पाहून तो तुम्हाला सांगतो की हे अपडेट आलेलं आहे. मग तसाही फायदा होऊ शकतो, म्हणजे स्वार्थात परमार्थ पण होऊ शकतो. बाकी पर्सनल माझं इंटेन्शन कुठलाही नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की सर म्हणतात शेअर करा, सबस्क्राईब करा, त्यांना फायदा आहे. मला या चॅनलपासून जास्त अर्निंग नाही आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपण एक शिक्षक आहोत आणि आपणच शिक्षकांची मदत केली पाहिजे या हेतूने मी या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतो आहे. ठीक आहे. बाकी दुसरं इंटेन्शन कुठलाही नाही. तर तुम्हाला सर्व अपडेट भेटावेत म्हणून या चॅनलवर मी तुम्हाला प्रायव्हेट जॉबचे पण अपडेट लवकरच प्रोव्हाइड करणार आहे. कारण शिक्षक भरतीचे प्रायव्हेट जॉब अपडेट बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटत नाही. होतं काय माहिती का, अनेक कॉलेजमध्ये मी पाहतो, अनेक युनिव्हर्सिटीमध्ये पाहतो, जो पात्र उमेदवार नाही आहे तो त्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉब करत असतो. आणि माझ्याकडे खूप सारे विद्यार्थी असे आहेत जे पात्र आहेत पण त्यांना जॉब नाही आहे. त्याचं रिझन काय, ज्यावेळेस त्या कॉलेजची व्हॅकन्सी होती, ज्यावेळेस त्यांना एम्प्लॉय लागत होते, त्यावेळेस त्यांना कुठलाही एम्प्लॉय भेटला नाही. मग त्यांनी जे पात्र नाही त्याला घेतलं, पण जे पात्र आहेत त्यांना ती जॉब अपडेटच भेटला नाही, त्यामुळे ते तिथे जाऊ शकले नाही, त्यामुळे त्यांना तो जॉब भेटला नाही. मग जे पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर प्रत्येक जॉब अपडेट भेटावं म्हणून या चॅनलवर मी सर्व अपडेट प्रोव्हाइड करतो आहे. ठीक आहे. तर हे अपडेट तुम्हाला कळालं असेल तर थँक्यू सो मच.